वेलकम टू पॅशनेट पूजा. आणि आज आपण बघणार आहोत की ही सुंदरशी साऊथ पॅटर्न असलेली सिल्क साडी कशी वेअर करायची. उजव्या हाताकडनं आपण साडी नेसायला सुरुवात केलेली आहे. साडी खोचून झाल्यानंतर आपण आता तोच काठ पकडून पुढे पदराला सुरुवात करू. अशा प्रकारे एक नाजूकसा काठ घेऊन मी पदराच्या मिऱ्या पूर्ण केल्या आणि तोच काठ आपल्या मॉडेलकडे पकडायला दिला. त्यानंतर तुम्ही बघताय की अशा प्रकारे एका मागोमाग एक मिऱ्या मी करून घेतल्या आणि पुन्हा एकदा खांद्यावर पदर टाकून इथे मी मिऱ्या पूर्ण करून पिनअप करून घेतेय. साडीचे सूत खूप सुंदर आहे. अगदी मऊसूत साडी असल्यामुळे अशा प्रकारे फक्त एका फोल्डमध्ये छान मिऱ्या पडताय. आणि इथे कमरेभोवतीचा जो काठ आहे तर तो अशा प्रकारे आपल्या बेली बटनच्या थोडासा उजवीकडे आपण पिनअप करून घेतोय. ते झाल्यानंतर अशा प्रकारे आपण मिऱ्या इथे घालू. मिऱ्यांची जी साईज आहे तर ती आपण मीडियम ठेवू, म्हणजे आपल्या जास्त मिऱ्या येतील आणि साडी सुंदर दिसेल. खालूनही मी मिऱ्या अशा प्रकारे सेट करून घेतेय. या सर्व स्टेप्स अगदी बेसिक आहेत. आपल्याला रेग्युलरली साडी तर वेअर करताच येते, पण ज्यांना अगदीच शून्यापासून सुरुवात करायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओमधनं नक्कीच मदत होईल. आता आपण मिऱ्या टक करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघताय विदाऊट आयनिंग सुंदर अशा सिल्क साडीवर अगदी एकाच ट्रायमध्ये आपल्या मिऱ्या खूप छान आलेल्या आहेत. आणि मिऱ्यांबरोबर आता जो कमरेचा भाग आहे तर त्या ठिकाणी येणाऱ्या सुंदरशा मिऱ्या आपण अटॅच करून इथून आतमधून एक साधी सिंगल सेफ्टी पिन लावून घेऊ. तुम्ही बघताय त्याप्रमाणे आपल्याला जास्त पिनांचीही गरज पडलेली नाहीये. साडीचे सूत खूप सुंदर असल्यामुळे आपण खूप पटकन आणि वन टेकमध्येच ही साडी वेअर केलेली आहे. घालायला सोपी आणि दिसायला सुंदर अशी ही सिल्क साडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आणि तुम्हालाही हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. शॉपचा ॲड्रेस आणि किंमत मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशा प्रकारे अगदी वन टेकमध्ये आपण सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे. इथे तुम्ही बघताय की ज्या समोरच्या मिऱ्या आहेत तर तो भाग अगदी व्यवस्थित सेट राहावा म्हणून मी एका मागोमाग एक पिना लावून घेतेय. ज्या पिना आतून लावल्यामुळे त्या दिसणार कुठेही नाही. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितले होते त्याप्रमाणेच इथे आपण प्रत्येक मिरीनंतर 2-2, 3-3 मिऱ्या घेऊन अशा प्रकारे पिन लावून घेतोय, म्हणजे आपला पदर अगदी व्यवस्थितरित्या सेट राहील. आणि साडीचे अट्रॅक्शन म्हणजे फक्त हे 3 सुंदर भाग आहेत. पदर, कमरेभोवती येणारा काठ आणि मिऱ्या या छानपैकी जमल्या की साडी सुंदर दिसते. आता तुम्ही बघताय की आपण जो मागे आलेला आपला पदर आहे तर त्याला अशा प्रकारे इथेही आपण पिनअप करून घेऊ. या साडीचे ब्लाऊजचे आकर्षण हेच आहे की याच्या ज्या स्लीव्ज आहेत ते आपण पूर्ण एल्बोपर्यंतही घेतलेल्या नाही आहे आणि खूप लहानही घेतलेल्या नाही आहे. तर अशा मीडियम स्लीव्जमुळे या साडीला खूप सुंदर गेटअप आलेले आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. साडी घालून पूर्ण झालेली आहे. ही पद्धत आवडली असेल तर नक्कीच मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.